छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर विनोद जमरसकोले, वरदराज पिल्ले, नगराध्यक्ष भिकेन महाजन, सुजित पानतावने, संजय नेवारे, चंद्रकांत कोडवते, ज्योतिताई उईके, प्रणालीताई सरोदे, विवेकजी तुरक, आकाश पंधरे आणि सर्व उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अशा पद्धतीचा कुठलाही कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त व्हावा हे मला मुळीच आवडत नाही। मला कोणी सत्कार करते तर मी अस्वस्थ होतो, कारण जास्त सत्कार तुम्ही केला तर मी बिघडून जाईल आणि तुमचा आमदार बिघडला नाही पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे। परंतु हे सर्व होत असताना या भागात कुठल्या तरी माध्यमातून लोक एकत्रित व्हावे। आज मला एवढा मोठ्या प्रमाणात जनसागर या ठिकाणी दिसत आहे। एका सांस्कृतिक कार्यक्रमामुळे मोठ्या संख्येने लोक इथे आले। आपण वेगवेगळे गोंडी नृत्याच्या स्पर्धा घेतल्या, तेव्हा देखील अतिशय सुंदर स्टेज आणि जसं रामटेकला आपला कार्यक्रम होतो, रामटेक महोत्सव, पारशिवनीला कुवार भीवसेन महोत्सव, कनानला वरदराज पिल्ले देखील कार्यक्रम घेतात, मग देवलापारला का वंचित ठेवावं। हा भाग हा दुर्गम आदिवासी क्षेत्र आहे आणि इथे देखील दर्जेदार कार्यक्रम व्हायला पाहिजे। त्या निमित्ताने मी या कार्यक्रमाला यायला कन्सेंट दिली। 3 तारखेला मी रामटेकला असतो, कनानला जातो, पारशिवनीला असतो, परंतु या भागात देखील सर्वांच्या सोबत मी सहभागी झालो पाहिजे। हे सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहे। माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते ज्यांनी मला या पूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये प्रचंड मताची आघाडी दिली। एक काळ होता की मी काउंटिंगला जात नव्हतो, कारण की पहिले 35 बूथ मी मायनस राहणार होतो, परंतु आज गावागावामध्ये, घराघरामध्ये या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे माझ्यावर मतदानाचा वर्षाव करणारे लोक या आदिवासी क्षेत्रात निर्माण झाले आणि लोक इतक्या मोठ्या संख्येने माझ्यासोबत आले। आज मी पाहत आहे की माझी विनंती आहे कॅमेरावाल्यांना की इथे यावं आणि इथून पब्लिक दाखवावी। आम्हाला स्टेजमधून नाही दाखवलं तरी चालेल, पूर्ण कॅमेरे आपल्या पब्लिकमध्ये करा। आणि देवलापारच्या इतिहासात सर्वात मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे। मी पुन्हा एकदा सर्व जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही चिंता करू नका। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार होतो, आता नामदार आहे। अनेक काही प्रश्न या ठिकाणी सांगितले। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये ई-केवायसी आपण करत आहोत, त्याची मुदतवाढ देत आहोत। त्याचं कारण असं आहे की एकही पात्र लाभार्थी हा वंचित राहू नये आणि कुठल्याही चुकीच्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, योजनेला बदनाम करू नये। जे काही आहे आता आपण अनेक योजना केलेल्या आहे आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये। आता नवेगाव खैरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण बोट सफारी करत आहोत। आता नव्याने 10 कोटी रुपयाचा नव्याने कुवार भीवसेनचं काम आपण नव्याने टेंडर केलेलं आहे, त्याचं बदललेलं चित्र आपण पाहत आहोत। शिवकुंडचा विकास आपण या ठिकाणी करत आहोत। आता आपली बोट सफारी या ठिकाणी सुरू होत आहे, सुरू होत आहे आणि त्यासोबतच आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला आपण चालना देत आहोत। या भागाच्या आर्थिक समृद्धीसाठी आता शेतकऱ्यांना शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे सोलर पंप आणि विंधन विहीर, बोरवेल शेतामध्ये आपण मंजूर करत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला फेन्सिंगची योजना आपण मंजूर केली। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुंपण घालणारी योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे। त्यासोबतच जे लोकांना आता 100% आदिवासींनी जर अर्ज केले तर सर्वचे सर्व बोरवेलचे आणि सोलर पंपचे अर्ज मंजूर करू, जेणेकरून या भागाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जरी धरण झालं नाही, परंतु बोरवेलच्या माध्यमातून त्यांच्या शेतामध्ये
पाण्याची सुविधा देखील आपण उपलब्ध करून देत आहोत. आपल्या सर्वांना सांगताना मला आनंदाने अभिमान वाटते की या वर्षीचं जे आदिवासी लोककलाचा पार्श्वनीचा आपला मोठा कार्यक्रम आहे तो मी 18, 19, 20, 21 या 3 दिवसासाठी आयोजित केलेला आहे. आताच आपण सर्वांनी नोंद घ्या. पूर्ण देशातील विविध राज्यातील झारखंड, ओडिशा या सर्व राज्याचे आदिवासी यांना आपण त्या ठिकाणी त्यांची लोककला दाखवण्यासाठी बोलवणार आहोत. त्यामुळे 18 तारखेला आपण सर्व लोकांनी त्या कार्यक्रमात यावं त्याची विनंती मी आजच या ठिकाणी करत आहे. काही लोक टीका करतात, त्यांना माझ्या कामामुळे खूप ईर्ष्या होते आणि काही लोक व्यक्तिद्वेषामुळे काम करतात. परंतु मी सांगतो, आम्ही लोकांच्या जीवनामध्ये गावागावात विकास कामं केले, गावाचे रस्ते केले, पांदन रस्ते आपण करतो. आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतातील रस्ते आपण करायला सुरुवात केली आणि एकंदरीत विकास कामे आता आपली संपणार आहे. परंतु लोकांच्या जीवनामध्ये हॅपीनेस इंडेक्सवर आपण काम करतो. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा मनोरंजन होते, आमचा शेतकरी दिवस रात्र काम करतो, या भागामध्ये देखील मोठे कार्यक्रम होऊ शकतात आणि लोकांना दर्जेदार प्रस्तुती या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. जे कोणी केलं नाही ते आम्ही करतो, परंतु आम्ही करतो त्यांना ते जमत नाही म्हणून काही लोकांचे पोटं दुखतात. त्याची चिंता करू नका. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्यांच्या उपचार करण्यासाठी निश्चितपणे कामी येणार आहे, ते देखील आपण या ठिकाणी सांगतो. आणि जास्तच अडचण असेल तर आपण दवाखाना आपल्या दारी योजना सुरू केली आहे. आपण लोकांच्या दारापर्यंत जाऊन देखील त्यांची तपासणी करत आहोत. सुमारे 11 ते 12 लाख लोकांची तपासणी आपण मागच्या 3 वर्षामध्ये या ठिकाणी दवाखाना आपल्या दारी आपल्या योजनेतून या ठिकाणी केलेली आहे. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आले आहे. त्यामुळे मी आपला अधिकचा वेळ घेऊ इच्छित नाही. या भागाच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे. या भागाच्या लोकांनी कुठलाही प्रश्न सांगितलं त्या प्रत्येक प्रश्नावर आपण उपाय करत आहोत. मनुष्य वन्यजीव संघर्षाचा एक नवीन प्रश्न आपल्या भागात निर्माण झाला, त्याच्यावर आम्ही खूप मोठ्या गांभीर्याने काम करत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये मागे उपोषण सुरू होतं, मी त्यांनाही जाऊन सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करत आहोत. फेन्सिंगची योजना आपण देत आहोत. शेतीला पाण्याची व्यवस्था आणि वन्य प्राण्यापासून संरक्षण अशा पद्धतीची सर्व योजना आपण करत आहोत. हा फक्त प्रश्न आम्ही उपस्थित करत नाही, तर प्रश्नाला आम्ही उत्तर देखील शोधतो आणि उत्तर शोधून त्या प्रश्नाचं निराकरण देखील करतो. आज महाराष्ट्राच्या सर्व महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न जरी गंभीर असला, परंतु तुमचा हक्काचा आमदार आज महाराष्ट्रात नामदार आहे. जे जे लोकांसाठी आवश्यक आहे त्या सर्व योजना आपण या ठिकाणी राबवत राबू आणि या भागाच्या जनतेच्या आर्थिक प्रगती आणि समृद्धीसाठी आपण या ठिकाणी काम करत आहोत. अनेक योजना ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही. आपण माझं फेसबुक पाहता, माझं इंस्टाग्राम पाहता, हे भागात देखील हे सर्व आता क्रांती झालेली आहे. मी आपल्याला अनेक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत. आपण गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना केली, विमा बंद केलं, आता त्यामध्ये शेतमजुराला समावेश केलं. या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये मजूर लोक कामाला जात होते, त्यांचा अपघात झाला, त्यांना काहीच मिळत नव्हतं. सर्पदंश झाला, शेतमजुराला काहीच मिळत नव्हतं. परंतु यावर्षी मी अर्थसंकल्प महाराष्ट्राचा माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर सोबत जेव्हा सादर केला, तेव्हा 2 कोटी शेतमजुराला आम्ही सामाजिक सुरक्षा देत आहोत आणि कुठल्याही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर 2 लाख रुपये, अपंगत्व आला तर 1 लाख रुपये आणि अपघात झाला तर 50,000ची योजना आपण या ठिकाणी केली. आता याला 5 लाख रुपये करण्याचं आपला नियोजन आहे भविष्यामध्ये. तुमच्या आशीर्वादाने तुमचा आमदार नामदार झाला आणि म्हणून हे सर्व महाराष्ट्राच्या 2 कोटी शेतकऱ्याला न्याय देता आलं. लॉटरी आम्ही बंद केली, मागेल त्याला अर्ज द्यायचा आहे. आता तुम्ही बिरसा मुंडामध्ये अर्ज कराल विहिरीसाठी तर वेटिंग लिस्ट नाही, लॉटरी नाही, पहिले आव पहिले पाव. ज्यांनी पहिले अर्ज केलं त्याला पहिले लाभ. जेवढे अर्ज मंजूर टाकले जातील ते सर्वचे सर्व मंजूर करू, हे देखील मी अतिशय जबाबदारीने आपल्याला या ठिकाणी सांगत आहोत. हे सर्व शक्य झालं कारण की तुम्ही मला आशीर्वाद दिला, आपलं मतदान दिलं आणि मला आमदार केलं.
तुम्ही आमदार केलं म्हणून मी नामदार झालो आणि महाराष्ट्र आजपर्यंत रामटेक विधानसभेसाठी काम करत होतो. आता महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी आपण या ठिकाणी काम करत आहोत. आमचे विरोधक खूप परेशान झाले आहे. आमची नगरपालिका जिंकलो आम्ही. रामटेकचे नगराध्यक्ष आहे, ते कोंद्रीचे नगराध्यक्ष आहे, पारशिवनीच्या नगराध्यक्ष आहे. कन्हानमध्ये आमची महायुती निवडून आली आणि हळूहळू ज्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष फक्त मतदान घेत राहिले जातीच्या नावाने, त्या लोकांना आता लोकांनी घरी बसवलं आणि शिवसेना या 4 अक्षरावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने लोक आता आमच्या सोबत येत आहे. आम्ही देखील कामं करून त्यांचे मन जिंकतो, त्यांच्या हृदयामध्ये आपलं स्थान निर्माण करतो. या भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही काम करतो. या गावागावाचे चित्र आपण या ठिकाणी बदलत आहोत. शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. शेतमजुरासाठी योजना करत आहोत. रोजगारासाठी आम्ही विविध प्रकल्प या ठिकाणी करत आहोत. हे सर्व करत असताना आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की तुमच्या सर्वांची जी साथ मिळाली आहे, या संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे. अनेक वर्ष आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो, संघर्ष करत होतो, परंतु आता कुठलाही संघर्ष नाही. आता लोकांनी सांगावं त्यांना काय पाहिजे, तुम्ही म्हणाल ते, मागेल त्याला ते देण्याची योजना आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि प्रत्येक जनतेच्या आशा आणि अपेक्षा आम्ही पूर्ण करू एवढी आपल्याला ग्वाही देतो. सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन विवेकजी तुरक, संजीवजी नेवारे, चंद्रकांतजी कोळवते, सुशीलजी उईके, विनोदजी मरस कोल्हे, ज्योतिताई उईके, प्रणालीताई सरोदे, गुप्ता, आकाश पंधरे, सर्व मी कोणाचे नाव घेऊ, या सर्व लोक मी नेहमी स्वतःला भाग्यवान समजून घेतो की निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते मला मिळाले. माझ्या ऑफिसमध्ये एक रामेश्वर उईके सारखा एका या भागात आदिवासी जनतेसाठी दिवस रात्र काम करणारा एक माणूस या ठिकाणी काम करतो. आणि या भागाच्या लोकांच्या आरोग्यासाठी भविष्यामध्ये अजून अनेक कामं आम्ही जे बदले ते केले, आम्ही अजूनही करणे बाकी, जे शिल्लक ते करण्यासाठी तुम्ही आम्हाला जे आशीर्वाद दिलेला आहे त्यातून आज राज्य सरकारच्या वतीने सर्व काम आपण या ठिकाणी करत आहोत. एक लवकरच आपण अजून एक बैठक या ठिकाणी घेणार आहोत. 6 तारखेला एक बैठक आहे, कदाचित 6ला नाही झाली तर 10-11ला घेऊ. आणि निश्चितपणे आपल्या सर्वांच्या आशा आणि अपेक्षा आम्ही पूर्ण करू एवढंच या निमित्ताने सांगतो. माझाही गळा बसलेला आहे. काल दिवसभर इतकं बोललो, इतके लोक भेटले, हजारोच्या संख्येने लोक घरी आले, खूप प्रेम लोकांनी दिलं आणि मी त्यांच्या सदैव ऋणात आहे. आणि आपल्या सर्वांच्या कामातून, आपले काम करून, आपली सेवा करून, आपल्या अपेक्षा पूर्ण करून, जे अपेक्षेपेक्षा जास्त कामं करून तुम्ही मला जे मतदान केलं ते सार्थ मला करून दाखवायचं आहे. आणि ते मी करत आहे. सतत काम करून 24/7 365 दिवस काम करून तुमच्या सर्वांसाठी स्वतःला झोकून देईल, मागेल त्याला ते देण्याचं काम आम्ही धोरण या ठिकाणी करत आहोत. प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक संकटाला सामना करायचा आहे. प्रत्येक अडचणीत लोकांना मदत करायची आहे. प्रत्येक माणसाच्या हितासाठी काम करायचं आहे. या भागाच्या प्रत्येक जनतेचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. आणि जिद्दीने, चिकाटीने, ध्येयाने आणि पूर्ण निष्ठेने तुमची सेवा करत होतो आणि करत राहील. आणि तुमची मनं जिंकत राहील आणि विरोधकाचे पोट दुखू देत राहील एवढंच आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा.